तर भगतवाडी टीम एक्स्ट्रा प्लेअर कॅप्टन, कारण नावं आम्हाला समजण्यासाठी अडचण येऊ नये. या लवकर या भगतवाडी टीम. या जरा लवकर या, कारण मॅच तर सुरू ऑलरेडी झाली आहे. सामन्याला होईल सुरुवात. किंजल ट्रॉफी 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातो. रुद्र भगत आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये भगतवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र बॉल बीट करून मागे चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल डॉट खेळला, त्यानंतर या 2 धावांनी भगतवाडी टीम आपलं वैयक्तिक खातं ओपन करताना पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर रुद्र समोर. बॉलिंग एंड कडे हिरामन आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला ऑन साइडला मिड विकेट कडे फिल्डर आहे. 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत मात्र एक सिंगल रन. बॅटने आपलं वैयक्तिक खातं खोलताना पाहायला मिळतो रुद्र भगत. सुरुवात अगदी संथ गतीने पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या दिवसातली पहिला सामना खेळला जातो भगतवाडी विपक्ष पोदी या 2 टीम मध्ये. टॉस जिंकला भगतवाडी टीमने आणि पोदी टीमच्या खेळाडूंना मात्र बॅटिंग बॉलिंगचं आमंत्रण दिलं गेलं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट +1, त्यानंतर एक सिंगल. त्यावेळेसही समोर ऑफ साइडला कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातो. तोवर मात्र एक सिंगल रन पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली ती म्हणजे 4 वर. बॉल झाले आतापर्यंत 3. कांचनजी पालकर सर आज आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये संपूर्ण 3 दिवस त्यांची लेखणी ही बोलणार आहे. ब्रिझा कोणाची आहे रेड कलरची, कारण त्याचे रिफ्लेक्शन्स डायरेक्टली चेहऱ्यावर येतात. सो ज्याची कोणाची 4 असेल ती काढून घ्या. पूर्ण काढून घ्या गाडी. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा हिरामन बॉलिंग ट्रॅक वरती. याही वेळेस बेट करून यस मागे कट बिहाइंड द स्टंप. पहिला झेल, पहिली विकेट भगतवाडी टीमचे डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. लाऊडली अपील आपल्याला पाहायला मिळाली. हिरामनला मिळाली पहिली सफलता. पहिला धक्का भगतवाडी टीम साठी. रुद्र भगत परतावा लागले. रुद्र अवतार मात्र घेण्या अगोदरच शमवले. एक सिंगल रन त्याच्या बॅट मधून आलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र स्वतःची विकेट गमावली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. कृष्णा. हिरामनचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. याही वेळेस पाहू शकता अपील झाली आहे. येस, आणखीन एकदा पंचांची बोट आकाशाकडे जाताना पाहायला मिळेल.
सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी हिरामनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. द बॉलर हिरामन इज ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकची संधी इथे उपलब्ध झाली आहे. किंजल ट्रॉफी 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करेल का, हा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. इथे पाहू शकता, येस, विकेट हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी हिरामणीची आपल्याला पाहायला मिळाली. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट मिळवलेत आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक संपादित करताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज हिरामन पोदी टीमच्या माध्यमातून ज्यावेळेस मैदानामध्ये टॉस जिंकला गेला होता भगतवाडी टीम कडून आणि त्यांनी मात्र डिसिजन घेतला, आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू. कदाचित बॅटिंग करण्याचा त्यांचा हा निर्णय चुकला की काय असं पहिल्या षटकामध्ये तरी वाटू लागले, कारण 4 वर 3 ही सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती भगतवाडी टीमची. अमित केनी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली ओव्हर अतिशय सफल ओव्हर राहिली. एका ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 3 विकेट्स मिळवले. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. परिणामी पहिला बॉल जो होता डॉट, त्यानंतर -1 या 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या. त्या व्यतिरिक्त फक्त 2च धावा या बॅटच्या साह्याने पूर्ण केल्या गेल्या आणि त्यानंतरचे आकाश पॅट्रिक्स बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे पहा आणखीन एक विकेट. काय घडतंय मैदानामध्ये, अक्षरशः आलेल्या प्रत्येक फलंदाजाला आल्या पावली माघारी जावं लागतंय. खर तर भगतवाडी टीमचं हे होम ग्राउंड आहे, त्यांची होम पिच आहे. मैदानावरती याच खेळपट्टीवरती सातत्याने ते सराव करताना आपल्याला पाहायला मिळतात. सागर घरत नवीन बॅटर मैदानामध्ये त्यांना पाहायला मिळतोय. सलगच्या 4 बॉलवरती आता हे 4 विकेट्स मिळालेत. जबरदस्त गोलंदाजी. सिक्सरचे बॉल्स या स्पर्धेसाठी वापरले गेलेत. सिक्सर सुप्रीमो रबर बॉल यावर्षी काहीच वेगळं, सिक्सर अल्ट्रा. देववाडी आणि उलवे टीमचे कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर कृपया लवकरात लवकर फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. सागर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देववाडी संघ खरं तर सकाळी सर्वांच्या अगोदर उपस्थित राहिला, पहिल्याही 2 टीमच्या पेक्षा अगोदर. त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करतो, कारण लांबचा प्रवास आहे तरी सुद्धा ते लवकर आलेत. हाफ ट्रॅकर बॉल हाही होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक सोडून चाललंय असं पंच सुनील पाटील सर सांगतात आम्हाला. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावेने टोटल आता मात्र थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आलेल्या, त्यानंतर 4 विकेट्स त्यांनी गमावल्या. हाही बॉल हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र एस्टनच्या वरून पास होणारा बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लँड करतोय. येईल डॉट. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल बॉलर आकाश पॅट्रिक्स कडून. पोदी टीमच्या माध्यमातून खेळताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. हाही बॉल बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाहीयेत. अंपायरकडे अपील झाली, परंतु ही अपील काहीशी उत्साहपूर्ण राहिली. डॉट बॉल बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॉलिंग करत असताना आकाश पॅट्रिक्स
यावेळेस ऑप्शन पेक्षा जरा जास्त बाहेर बॉल निघाला. अंपायर सुनील पाटील सर त्या ठिकाणी मात्र थोडेसे संभ्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण अपील तर झाली आहे, परंतु या अपीलला किती प्रतिसाद मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण अप्पर बाउन्स त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला, अतिरिक्त बाउन्स होता. आणि जर त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर कदाचित कदाचित अंगाशी येऊ देखील शकतो, परंतु जो काही निर्णय असेल तो मात्र मान्य करावा लागेल. अजूनही या ओव्हरमधील हा डिसिजन पेंडिंग राहील, परंतु डॉट बॉल तर नक्की आलाय. 4 बॉल तर इथे संपन्न झालेलेच आहेत. Now the decision will be released. Yes, dot ball I guess. आणि इथून मात्र नॉट आउटचा इशारा पंचांकडून. हा सलगचा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो ओव्हरमध्ये. बॉलर तयार आहे आकाश पॅट्रिक्स. हाही बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क कोणत्याही प्रकारे होताना दिसत नाहीये. येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनसाठी मोठं आव्हान बनत चाललंय. पण भगतवाडी टीमचा विचार केला तर या मैदानावरती याच पिचवरती रोजचा कसून सराव त्यांच्या माध्यमातून केला जातो, परंतु आज खेळपट्टी साथ देत नाहीये स्वतःच्या टीमला. आणि पुढील टीमचे खेळाडू मात्र पूर्णतः या पिचचा आनंद घेताना पाहायला मिळतात या रखरखत्या उन्हामध्ये. हाही बॉल आपण पाहू शकता. एकही आतापर्यंत लेफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळालेला नाहीये. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 5 वर 4 विकेट गमावलेत भगतवाडी टीमने. किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स आयोजित किंजल स्पोर्ट्स रबर बॉल ट्रॉफी 2024 वर्ष 10वे आपल्याला पाहायला मिळते. कारण 2014 सालापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत अशी तेवत ठेवली आहे तेजस म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. 3 दिवसीय चालणारा प्रवास आहे या स्पर्धेचा. आदित्य साळवे बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर बॉल हाही होता आणि इथेही पहा बॅटची एज घेतली आणि मागे चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट. 5वा धक्का. 5 या धावसंख्येवरती भगतवाडी टीम आता मात्र पूर्णतः बॅकफुट वरती पाहायला मिळते, कारण 5 वर 5 विकेट्स हे सध्या प्रचंड कठीण परिस्थितीतून जाते टीम. मोठं आव्हान असणार आहे भगतवाडी टीम समोर येणाऱ्या 11 बॉल्स मध्ये धावा करण्याचं. संदेश शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार. यावर डिफेन्सिव्ह पद्धतीने फक्त ढकलून दिलं बॉलला. एक योग्य निर्णय म्हणेन तो बॅट्समन संदेश शिंदेचा, कारण त्याला माहित आहे की आतापर्यंत आपले बॅट्समन जे आहेत ते सगळ्यात जास्त हे विकेट किपरच्या हातातून सापडलेले आहेत. त्यामुळे त्या छोट्या छोट्या चुका आता करणं टाळावं लागेल. यावेळेस पहिला मोठा आघात करण्यात आला, परंतु पकडला गेलाय. परतावा लागेल आणखीन एका खेळाडूला भगतवाडी टीमच्या, कारण रबर बॉल म्हटले की फक्त तुमचं प्रॉपर टायमिंग हवं. आता तेही टायमिंग होताना दिसत नाहीये. एकमेव लेफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला होता या आजच्या दिवसभरातील,
आणि तोच फटका फसला. एक चांगला उत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी मात्र टिपला राजच्या माध्यमातून. आणि अगदी एकदम योग्य बाकीत की USA ची विकेट, न्यूयॉर्क ची विकेट अशी वाटते जी गोलंदाजांना फार साथ देते. कारण विश्वचषक आपण पाहिला T20 तर मात्र त्यामध्ये फलंदाजांना पूर्णतः रखडून ठेवले हर एक गोलंदाजाने. हे पाहू शकता आपण. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एक्स्ट्रा रन. टीमचे टोटल 6-7 आपल्याला पाहायला मिळते. 7 मध्ये आतापर्यंत विकेट्स गमावले ते म्हणजे 6. हे पाहू शकता आपण. आणखीन एक विकेटची संभावना होती. रन आउटची शक्यता ती देखील मात्र गमावली. पंचाचा इशारा 22. 1 रन मिळणार एक्स्ट्रा. ची रन आली. एक सिंगल. पुढचा बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवर. हाही बॉल टॅप करण्याचा प्रयत्न मागे चालला बॉलरच्या. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा कॉल दिला. चुकीचा कॉल आहे परंतु मागे पुन्हा एकदा फिरला आणि इथून मात्र सेफ राहतो आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन संदेश आणि सुबोध ही जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. आले प्रत्येक बॅट्समन. सुरुवातीचे 6 बॅट्समन आता मात्र तंबूमध्ये आश्रय करतात. आराम करताना आपल्याला पाहायला मिळतील. हे पहा. हा ना करता करता मात्र धाव घेण्याचा मोह आवरता येताना दिसत नाहीये. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल. डबल डिजिट 11 धावांमध्ये ही वाढ आपल्याला पाहायला मिळते. फार मोठ्या कालावधीनंतर डबल डिजिट स्कोर कार्ड पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेस बॉल बीट करून मागे चाललाय आणि इथून मात्र डॉट बॉलने समाप्ती होताना या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. इथे मात्र पहा एक चांगला झेल. आणखीन एक विकेट गळायला लागली. येणारा प्रत्येक बॉलर आपल्यासाठी एक विकेट राखीव ठेवून चाललाय कारण प्रत्येक बॉलरला विकेट मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 विकेट हॅट्रिक संपादित केली होती बॉलर हिरामनने. त्यानंतर आकाशने 1 विकेट मिळवली. आदित्यने 1 विकेट मिळवली आणि आता मात्र येणारा शेवटचा बॉलर सुमित याला देखील विकेट मिळते. यावेळेस मात्र फटका चांगला हवेमध्ये. लॉंग ऑफ कडे फिल्डर आकाश त्या ठिकाणी मात्र तैनात असला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या हातामध्ये झेल. आणखीन एक विकेट जवळजवळ ऑल आउटच्या रडारवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी माफक या धावसंख्येमध्ये. चला ओलवे आणि त्याचबरोबर देवळवाडी टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे.
लगेच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. उलवे टीम आणि देऊळवाडी टीम. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. सुमित हाही विकेट हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का याचा तर मात्र विचार केला जातोय. प्रश्नचिन्ह आहे सध्या तरी संपूर्ण खेळाडूंच्या मनामध्ये आणि जवळजवळ आता ऑल आउटच्या रडारवरती हा संघ आहे. कारण जवळजवळ 8 विकेट्स आतापर्यंत बहाल झाले. त्यावेळेस आपण पाहू शकता ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे. पॉइंट मध्ये डीपला प्रोटेक्शन मिळालं त्यामुळे एकच धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. 12वर 8 विकेट गमावल्यात भगतवाडी टीमने. आणि हेच सूचक विधान मी मगाशी देखील केलं की आज पहिल्या सामन्याचा टॉस खरं तर भगतवाडी टीमने जिंकला खरा, परंतु डिसिजन घेताना मात्र हलगर्जीपणा झाला. डिसिजन नडला मित्र म्हणेन. इथे पाहू शकताय सिंगल डबलने मात्र काम बनणार नाहीये. जर इथे मोठे फटके 2 बॉलवरती 2 आले तर एक सेफ टार्गेट पर्यंत जाऊ शकतात. ऍटलिस्ट 24-25च्या आसपास बॉल टू रन हे इक्वेशन जरी झालं तरी सुद्धा होप्स वाढतील भगतवाडी टीमचे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल वाईड आहे, सोडून दिलं पंच सुनील पाटील सर. आम्हाला कळवतात हा वाईड आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते ती म्हणजे 14 आता टोटल झाली आहे. सुमितचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ टॅकर ऑन साइडला पुल केलाय. पुलचा फटका झालाय सक्सेसफुल आणि यावरती मिळाला 6 धावा. षटकार. अप्रतिम फटका होता. अगदी शेवटच्या क्षणाला पोदी टीमच्या जणू कॉन्फिडन्स लगावली की काय, कारण या क्षणाला मच निडेड या षटकाराची गरज होती ती म्हणजे टीम भगतवाडीला आणि तो षटकार आलाय. शेवटचा बॉल आणखीन एक ब्लास्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथून मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर संपली. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भगतवाडी टीमने धावा बनवल्या त्या म्हणजे 20-21 धावांचं आव्हान येथे असणार आहे ते पोदी टीमच्या खेळाडूंसमोर. चला टॉस साठी या देऊळवाडी आणि उलवे टीम तुमच्यासाठी शेवटचा कॉल, कारण देऊळवाडी टीम जी आहे ती फार लवकर आली आणि सर्व टीम त्यांची उपस्थित आहे. त्यामुळं उलवे टीम साठी हा कॉल ऑफिशियली असणार आहे शेवटचा. टीम कॅप्टन जर लवकरात लवकर आले तर ठीक, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून जी काही कार्यवाही केली जाईल ती तुम्हाला त्या सामोरं जावं लागेल त्या कारवाईला. जबरदस्त मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते, कारण जो एक षटकार अंतिमच्या क्षणाला लगावला होता तो गणेशने, सागर मांडवकरांचे खर तर गणेश आणि सागर मांडवकर अतिशय जवळचे मित्र आहेत. ICICI बँक मध्ये ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
चला 21 धावांचं टार्गेट आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी पोदी टीमच्या समोर. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड कडे. विनय आणि त्याच्या समवेत आकाश आपल्याला पाहायला मिळेल. देऊळवाडी टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग केलेली आहे. सामन्याला सुरुवात होते. अमोल काळे सर आम्हाला कळवतात द मॅच इज रेझ्युम नाव. यावेळेस मात्र आपण पाहू शकता पहिलाच बॉल पॉइंट मध्ये हलक्या हाताने ढकलून दिला. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल 2 मिळतील. सक्सेसफुली 2 पूर्ण झाले आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्येचा शुभारंभ होताना आपला पाहायला मिळतोय. 21 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी दबक्या पावलांनी या धावसंख्येचा पाठलाग करताना पोदी टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहा आज एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 12 संघांपैकी एकच संघ निवडला जाईल जो थेट सोमवारी या मैदानावरती येणार आहे. त्यामुळे इतर 11 संघांची प्रतीक्षा पूर्णपणे प्रतिष्ठा पणाला असणार आहे. कारण एक संघ जो काही 1% नशीब आणि 99% मेहनतीचा खेळ आहे क्रिकेट. यावेळेस आपण पाहू शकताय हाफ ट्रॅकर बाउन्सर बॉल होता. उंची त्या ठिकाणी मात्र खरं तर पाहायला मिळाली आपल्याला या बॉलला आणि चांगला बॉल सध्या रिलीज केला बॉलर अनिकेत. हाफ ट्रॅकर हाई होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रुद्र बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्यापासून बॉल दूर राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकीच्या एंडला थ्रो झाला. मित्र म्हणेन 2 धावा मिळाल्या देखील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल लेग बाईसचा इशारा येतोय. हाही बॉल शॉर्ट पिच. बॉलर तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळते. टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचली आतापर्यंत. यावेळेस मात्र पहा ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल चाललाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि विकेट मिळाली. पहिली सफलता मिळते भगतवाडी टीमला स्वतःच्या होम ग्राउंड वरती. विकेट गेली आणि पहिला धक्का इथे आपल्याला पाहायला मिळाला. आकाशच्या रूपाने पहिला धक्का पाहायला मिळतोय. चला ओलवे टीम आणि त्याचबरोबर देऊळवाडी टीमचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. ओलवे टीमचे कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर कृपया लवकरात लवकर टॉस साठी या. अन्यथा मात्र जी काही कारवाई आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण एखादा संघ जर आपला प्रतिस्पर्धी संघ नियोजित वेळेच्या भरपूर अगोदर मैदानावरती उपस्थित असेल तर निश्चितपणे क्रिकेटमध्ये कोणाची गय केली जात नाही.
सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. परिणामी जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये हिरामन ज्यावेळेस गोलंदाजी करत होता तिथे 4 धावा आल्या होत्या, 3 विकेट होते. या ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत बॉलिंग करत होता. आता अमित केणी बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता, पॉइंट मध्ये चालला. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी कॉल देण्यात आला आणि तर दुसरी रन इथे मिळेल देखील. तिसरीचा कॉल, रन आउटची शक्यता होती परंतु नाही. अगदी योग्य निर्णय 3 धावा घेण्याचा. मोह आवरताल आणि अगदी कमी स्पेस मध्ये या 3 धावा पूर्ण करण्यात आल्या, कारण बॉल जास्त दूर गेला नव्हता. खेळाडूपासून दूर राहिला परंतु बॉलला चेस करण्या अगोदरच या ठिकाणी 3 धावा पूर्ण करण्यात आल्या. बॉल तयार. आडव्या बॅटने खेळले, स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तुषार आपला पाहायला मिळतोय. एकच सिंगल धावाली आणि सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते ती 10 वरती. अजूनही 11 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे 16 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 16 मध्ये 11. लो स्कोरिंग मॅच, टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते. कारण पाहिलं तर जी परिस्थिती सध्या T20 वर्ल्ड कप मध्ये न्यूयॉर्कच्या मैदानाची आहे तीच परिस्थिती इथे देखील पाहायला मिळते. चला, इथे डॉट खेळणं म्हणजे थोडंसं कठीण होणार आहे, कारण आताची परिस्थिती 15-11 आहे. अगदी संत गतीने, सावध गतीने जरी धावा आपण सिंगल डबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत पूर्ण करू शकतो. हे देखील पाहू शकता आपण. बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉल जाईल डिक्लेअर मध्ये. एकच रन इथे मात्र मिळेल आणि या एका रनच्या मदतीने टीमची एकूण टोटल हाही बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु पहा पॉइंट मध्ये खेळाडू उभा करण्यात आला. तर ही वेगळी रणनीती आहे आणि याच रणनीतीच्या आधारे सागर काचेचा तुकडा पडलाय बघा. हा बॉल ऑफ स्टंपच्या अगदी आतमध्ये आणला. पहा टप्पा पडल्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमित केणी याचे षटक मात्र अतिशय निर्णायक, कारण 5 धावा याही ओव्हर मधून आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. टीमची टोटल झाली 11. आता येणारे 12 बॉल आणि धावा करायच्या 10. चांगली मॅच सध्या टर्न होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आता पोदी टीमला मात्र अडचणीत टाकून चालली आहे. जिथे इक्वेशन होतं 16 बॉल 11चं, तिथे आता मात्र 12 बॉल 10, म्हणजे 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. ती बॉलर अमित केणीने कौतुक करावं लागेल. आणि बघत वाईट टीम आता मात्र निराश मनाने या मैदानाचा ताबा सोडताना पाहायला मिळतील. होम ग्राउंड वरून त्यांची माघार आपल्याला पाहायला मिळणार. खरं तर टॉस जिंकून डिसिजन जो काही घेतला तो डिसिजन चुकीचा होता की धावा नाही झाल्या, हे मात्र सांघिक कामगिरी या पराभवाला जबाबदार राहील. हे मात्र येणाऱ्या काळामध्ये ते स्वतः ठरवतील. तर उलवे टीम टॉस जिंकले.